नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, अगदी रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हाताला येणाऱ्या लसणाचा वास घालवण्यासाठी हात स्टीलच्या भांड्यावर चोळावा। डाळ मखनी बनवताना काळ्या उडदाची सालासकट असलेले अख्खी डाळ वापरा। ही डाळ किमान 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावी। नंतर ही डाळ न धुता तशी शिजवल्याने डाळीला विशिष्ट चव येईल। जर कोथिंबीर सुकली असेल तर कोथिंबीराचे देठ काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा, यामुळे कोथिंबीर छान ताजी होईल। भाजीमध्ये कढीपत्त्याची पानं टाकताना संपूर्ण न टाकता बारीक चिरून टाका, यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढेल। टोमॅटोचा पल्प बनवताना कुकरमध्ये टोमॅटो आणि पाणी घालून त्यात थोडंसं मीठ घाला आणि कुकरची एक शिट्टी करून घ्या। याने टोमॅटोची साल अलगद निघून येते। तुम्ही भाजीसाठीची ग्रेव्ही किंवा सूप किंवा ज्यूस बनवण्यासाठी अशा टोमॅटोचा वापर करू शकता। डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यामध्ये पोह्याचा चुरा मिसळा। दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही। हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवा, ह्यामुळे लोहाचे म्हणजे आयर्नचे प्रमाण वाढते। भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यामध्ये विटॅमिन्स आणि बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे पाणी फेकू नये। हे पाणी भाजीमध्ये किंवा कणिक मळताना वापरता येते। उकळून न घेता यांना वाफेवरही तुम्ही शिजवू शकता। भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये, यात असलेला विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत। वेळेचा अभाव असल्यास फळे आणि भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा। पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यामध्ये चांगला उकळून घ्यावा। खळखळ उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यामध्ये भात शिजवावा। यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो आणि पुलावचा स्वादही वाढतो। ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही, गोल थापली जात नाही। अशा वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी अजिबात मोडत नाही। वरण करताना डाळ शिजवताना त्यामध्ये 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते। कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यास त्याची चव छान लागते। फळांचा रस काढण्यासाठी घरामध्ये ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत, रस अगदी छान निघतो। कणिक मळताना त्यामध्ये गरम तेलाचे मोहन टाकल्याने त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरी बनवताना हा उपाय आवर्जून करावा। जर पराठे बनवताना कणिक भिजवताना त्यामध्ये दही, दूध मिसळून कणिक भिजवली तर तयार होणारे पराठे फारच खुसखुशीत होतात। भाजीला फोडणी देताना नेहमी गॅसची आच कमी ठेवा, यामुळे फोडणी चांगली होते आणि भाजीला देखील चांगली चव येते। शेपूची भाजी बनवताना त्यामध्ये थोडा पालकही चिरून घाला, यामुळे शेपूचा उग्र वास कमी होतो आणि भाजी सुद्धा चविष्ट होते। तुपाला वास लागला असल्यास त्यामध्ये विड्याचं पान घालून गरम करावं। विड्याचं पान जर अवेलेबल नसेल तर तुम्ही तुळशीचं पान देखील वापरू शकता। गव्हाची कणिक मळताना साधारणपणे 1 वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी असं प्रमाण घालावं। तसेच कणिक नेहमी खोलगट भांड्यामध्ये मळावी, म्हणजे लवकर मळली जाते। नारळ फोडण्यापूर्वी 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवल्याने नारळ पटकन आणि व्यवस्थित फुटतो।
टोमॅटो सूपमध्ये थोडी काळी मिरी पावडर आणि किंचित साखर टाकल्याने सूपची चव आणखीनच वाढते। कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरचीची चटणी बनवताना कच्च्या टोमॅटोऐवजी भाजून घेतलेल्या टोमॅटोचा वापर करावा। चटणी छान चवदार होते। काळा पडलेला किंवा जुना झालेला गॅस बर्नर व्हिनेगरच्या पाण्यामध्ये रात्रभर बुडवून ठेवल्याने बर्नर एकदम नव्यासारखाच चकचकीत होतो। कोणताही पदार्थ उतू जाऊ नये म्हणून पातेल्याच्या आतल्या बाजूने किंवा कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने थोडंसं तेल लावा। यामुळे पदार्थातील पाणी उतू जाणार नाही। जिथे लाल मुंग्या असतील त्या जागेवर थोडंसं लिंबू पिळा किंवा लिंबाच्या साली त्या जागेवर ठेवा। यामुळे मुंग्यांचा नायनाट होईल, कारण मुंग्यांना लिंबाचा वास अजिबात आवडत नाही। किचन सिंक तुंबले असेल तर सिंकमध्ये थोडासा बेकिंग सोडा, व्हिनेगर, एक लिंबू पिळून त्यावर गरम पाणी ओतल्याने पाईपला आतल्या बाजूने चिकटलेली सर्व घाण निघून जाईल व सिंक मोकळे होईल। तसेच घाणेरडा वास येत असेल तर तोही दूर होईल। पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा मिठाला पाणी सुटते। यासाठी मिठाच्या बरणीमध्ये थोडेसे तांदूळ टाका। यामुळे मीठ ओले न होता मोकळेच राहील। दुधाचे गोड पदार्थ बनवताना जायफळ पूड आणि वेलची पूड घातल्याने तो पदार्थ फाटतो, म्हणून पदार्थ थोडासा थंड झाल्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी। शेंगदाण्याची सालं लवकर सोडण्यासाठी दाणे भाजताना त्याला पाण्याचा हात लावावा। भाजून शेंगदाणे थंड झाल्यानंतर किचन टॉवेलमध्ये घेऊन हाताने रगडा। नंतर तळणीचा झारा घेऊन त्यामध्ये शेंगदाणे चाळले तर सर्व साली काही मिनिटातच वेगळ्या होतील। भेंडीच्या भाजीमध्ये चमचाभर दही मिसळल्यामुळे भाजी अजिबात चिकट होत नाही। कोणतेही मसाले बराच काळ टिकावेत आणि खराब होऊ नये यासाठी मसाल्याच्या डब्यामध्ये हिंगाचे खडे ठेवावेत। किचन मधील घाण झालेले सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करावा। लिंबामध्ये ब्लीचिंग एजंट असल्याने ते घाण साफ करण्यासाठी फार उपयोगी आहेत। खराब झालेले सिंक व्यवस्थित घासून घ्या। यामुळे सिंक मधील सर्व घाण दूर होऊन सिंक अगदी नव्यासारखं चमकू लागेल। ह्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।